आता ह्याची जेऊ सवे घेऊ शिदोरी हरिनामाचा कितडी काला प्रेमे मोहिला साधने चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी हरिनामाचा कितडी काला प्रेमे मोहिला साधने तुका म्हणे गोड लागे तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना हरिनामाचा कितडी काला प्रेमे मोहिला साधने विढाला आता ह्याची जेऊ सवे घेऊ शिदोरी हरिनामाचा कितरी काला प्रेमे मोहिला साधने विढाला संगीमधील जमलेल्या माझ्या सगळ्या भक्त भाविक माता पित्यांनो, उपस्थित असलेला सर्व श्रोतृवर्ग आणि कीर्तन साथीला उभे असलेले सर्व वारकरी बांधव, हार्मोनियमची आणि मृदंगाची साथ करणारे हार्मोनियम वादक आणि मृदंगाचार्य, आज आपल्या गावच्या अखंड हरिनाम सप्ताची कालेची ही कीर्तनरूपी सेवा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भागवत धर्म वारकरी संप्रदायानं एक असं सांगितलेलं आहे की कुठल्याही ईश्वराच्या कार्याची किंवा संतांच्या कार्याचीही सांगता होत असते. बरीच लोक म्हणतात आमच्या अखंड हरिनाम सप्तेची समाप्ती होत नाही. लक्षात ठेवा, समाप्ती तुमची आमची होती. ईश्वराच्या आणि संतांच्या कार्याची समाप्ती कधी होत नाही त्याची सांगता असते. आणि आजची ही सांगतेची कालेची कीर्तनाची सेवा खरं तर याची सांगता नेहमी काल्यानं करावी असा एक प्रघात आहे. म्हणजे ज्या कार्याला काला आहे ते कार्य आणि ज्या कार्याला काला नाही ते उत्तर कार्य. विठ्ठल विढाला कीर्तनाच्या निमित्तानं काला म्हणजे नेमकं काय हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आणि आजचा अभंग तुकोबरांच्या गाथ्यातल्या काल्याच्या प्रसंगाचा अभंग आहे. अभंगामध्ये पुष्कळ असे विषय बोलण्यासारखे आहेत. काल्याच्या कीर्तनाचे दोन भाग होत असतात की पूर्वार्धामध्ये अभंगाचं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करायचा आणि उत्तरार्धामध्ये भगवंतांनी केलेली जे काय चरित्र आहे त्याचा फक्त उच्चार करायचा. वेळ कमी आहे आपल्याला, म्हणजे थोडक्यात माझ्यावर कमी वेळेमध्ये अभंगाचं चिंतन आणि चरित्र उच्चारणाची फार मोठी जबाबदारी तुम्ही माझ्यावर टाकलेली आहे. आणि आजचं हे कीर्तनाचं स्वरूप कसं आहे, इथून पुढे कीर्तन करताना कमी चेंडूमध्ये जास्त धावा करण्याचा प्रयत्न करावा लागेल. विठ्ठल
काला म्हणजे काय हे समजून घेऊया आपण. काला 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 हा शब्द आपण उच्चारत असतो. काला म्हणजे काय? कालेला 4 अर्थ आहेत. पहिला अर्थ असा आहे की या जीवाचं आणि त्या शिवाचं ऐक्य म्हणजे काला. दुसरा अर्थ असा आहे की आपापल्या घरून आपापली शिदोरी आणायची आणि भगवंताची शिदोरी त्यात मिसळायची आणि करायचा तो काला. आणि तिसरा अर्थ असा आहे की अतिशय चांगल्या पद्धतीचा सामाजिक आशयघन त्या अर्थाला आहे. आणि हल्लीच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जे काय समाजामध्ये फार मोठं वितुष्टीकरण आणि विषमता निर्माण झालेली आहे, त्या आधारावर संतांनी त्यावेळेला समतेचा काला केलेला होता. सगळ्या जातीच्या धर्माच्या स्त्रियांनी पुरुषांनी लहानांनी एकत्र येऊन करायचा संतांना अभिप्रेत असलेला समतेचा विषमता नष्ट करणारा काला. विठ्ठल भगवंतानी कबूल केलेलं आहे. काल्याच्या प्रसंगाच्या वेळेला निश्चितपणे मी तुम्हाला काला चालायला येत आहे. त्याप्रमाणे आज भगवंत इथं सांगवीत आलेले आहेत. आत्ताचा भगवंताचा पत्ता मुक्काम पोस्ट सांगवी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा आत्ताचा बरं का. पण त्यांनी कबूलच केलेलं आहे की जिथं काल्याचं कीर्तन असेल मी तिथं येईन. आणि हा करार पूर्ण करण्यासाठी भगवंत आज सांगवीमध्ये आलेले आहेत. फक्त आलेल्या पाहुण्याचं आलेल्या भगवंतांना नेमकं काय आवडतं आणि त्याला नेमकं काय दिल्यानंतर तो मोहित होईल एवढंच तुम्ही देण्याचा प्रयत्न करावा. आणि जर तुम्ही देऊन तो मोहित नाही झाला आणि परत जर माझ्याबरोबर कुमट्याला आला तर मी जबाबदार नाही. विठ्ठल विठ्ठल. भगवंताला नेमकं काय आवडतं त्याचं चिंतन मी तुमच्या पुढं मांडण्याचा प्रयत्न करणार आहे पूर्वार्धामध्ये. कारण आपल्याला भगवंताची आवड अजून समजलेलीच नाही. मी दावा करून सांगतो बरं का. त्याला नेमकं काय लागतं ते आपण देतच नाही. तुकोबांनी भगवंताला एका अभंगामध्ये प्रश्न विचारलाय. कासयाने पूजा करू केशी राजा हाची संदे माझा फेडे आता उदके नानू तरी स्वरूपते तुझे गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ तेथे मी दुर्बळ काय गाता तू ओंकार टाळी नादेश्वर नाचावया थार नाही कोटे. त्याला काय देऊ असं तुकोबारायांनी प्रश्न विचारलाय. म्हणजे त्याला नेमकं काय लागतं. कसं आहे येणाऱ्या नातेवाईकाला पाहुण्याला आवडतं जेवण दिलं किंबहुना त्याचा पाहुणचार योग्य झाला तर त्याला समाधान वाटतं. आज काय झाली अवस्था सांगवीच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर पाहुणे घराशी आजी आले. आता त्या पाहुण्यांना काय द्यायचं ते तुम्ही बघा. पण त्या पाहुण्यांना काय लागतं ते तुकोबाने आजच्या अभंगातून सांगितलं नाही. त्याला काय आवडतं माहिती आहे का. चौथा अर्थ असा आहे हरनामाचा खिचडी काला. त्याला जे काय आवडतो तो काला त्याला खायला द्यायचा आणि तो आज आपणही खायचा. पण त्याच्या अगोदर आपण एक निर्णय घ्यायचा की आता आम्ही काय जेवायचं ते ठरवलंय. जे भगवंताला आवडतं ते आणि तीच शिदोरी आम्ही आता घेऊन जाणार आहोत. विठ्ठल विठ्ठल. हा विषय मांडला. भगवंत प्राप्तीसाठी काल परत्वे अनेक प्रकारची साधनं केली गेली. ती देवाला आवडत नाहीत लक्षात ठेवा. त्याला काय आवडतं हे अजून कळलेलं नसल्यामुळं आपण तिथे साधनं करत राहतो. भगवंत प्राप्तीसाठी असं म्हटलं जातं की वेद पठन करा. वेद पठनानं जर भगवंत प्राप्त होणार असेल तर तुकोबांनी त्यांची छल्ली उडवत सांगितलं अरे नुसतं पाठांतर कशाला करताय. कासया पाठांतर कासया करावे आणि व्यर्थाची मरावे गोकुनिया. अर्थे विन पाठांतर कासया करावे. त्याने भगवंत प्राप्ती होणार नाही तुम्हाला.
तुमच्यात मध्ये अहंकार निर्माण होईल, त्याने भगवंत प्राप्ती अजिबात होत नाही. तुम्ही जर स्वतःला पंडित बनवून घेणार असाल तर या पंडितांच्याकडे भगवंत नसतो. खरा पंडित कोण? पंडित तोची एक भला. विठ्ठलाचं भजन नियमित करतो तो पंडित आहे. याचा अर्थ नुसतं पांडित्य करणारं म्हणजे भगवंत प्राप्ती होत नाही. भगवंताला नुसतं वेदपठण आवडत नाही, लक्षात ठेवा. मग काय आवडतं? योग आवडतो का? नाही. ज्ञानोबा सांगतात योग याग विधी येणे नोहे सिद्धी. नामदेवरांचं प्रमाण आहे योगियांच्या ध्यानी ध्याताना तुळशी. ध्याता आना तुळशी न आतुळशी म्हटले बरं का. शब्द कसे आहेत बघा. ध्याता न आतुळशी. तत्सम तुकोबरांचं एक प्रमाण आहे योगियांच्या ध्यानी नये जरी क्षणभरी. काय म्हणतात तुकोबराय? योगियांच्या ध्यानी नये जरी क्षणभरी धरिती गवळणी भाविका त्या. तुम्हाला देवाला प्राप्त करून घ्यायचं ना, योग अजिबात करू नका. योग्यांना तो प्राप्त झालेला नाही. यज्ञ करून प्राप्त होतो का? नाही. यज्ञानं फक्त दंभ धर्म निर्माण होतो, दंभ निर्माण होतो. त्याला नेमकं काय करावं? एकनाथ महाराजांनी एका वासुदेवामध्ये सांगितले जपतप अनुष्ठान व्यर्थ कास या करणे. आसन ध्यान ज्ञान मुद्रान किवारान शिवरणे. केशव माधव अच्युत पाता कारणे. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. 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 हठयोग गोद पीडन कुंडलिनी कलिमल दलभंग. ऊर्ध्ववायूचा शोत तोडून केला वनभंग. ब्रह्मारंद्री वासुदेवामध्ये सांगितलंय. त्याला जप करायची गरज नाही, अनुष्ठान करायची गरज नाही. निगमाच्या वनामध्ये तुम्ही जर त्याला शोधायला जा, निगमाचे वन नका शोधू करुशीन. या रे गवळी आमच्या घरी बांधले ते दावेवरी. आज काला का करायचा? आमच्या गवळणींनी त्याला बांधून ठेवलेलं आहे. त्यांना कुठलाही वेद येत नव्हता, कुठलाही मंत्रोच्चार येत नव्हता, त्यांनी कुठला यज्ञ केलेला नव्हता. पण भायुक्त अंतकरणानं त्याचं फक्त नामस्मरण केलं होतं. कारण नलगती सायास जावे सुखे येतो घरा नारायण. कुठलंही सायास करण्याची काही गरज नाही. मग त्याच्या प्राप्तीसाठी नेमकं काय कराल तर हरिनामाचा खिचडी काला. पण काला करताना कसा करूया, कसा करूया? तुकोबांनी सांगितलं लावून मृदंग श्रुती ताल. जेऊ ब्रह्मरस आवडी, जेऊ ब्रह्मरस आवडी. रावण
मोहित करायचं ते साधन आम्हाला सापडलंय, त्याचं वर्म आम्हाला सापडलंय. तुकोबाने सांगितलं त्याला मोहित करायचंय ना, लावणी मृदंग. काय लावा, काय लावा, मृदंग. पुन्हा काय करा, श्रुती आणि टाळ. ही 3 साधनं असली की संपलं आमचं काम. वारीला जाताना गाड्यामध्ये टाळ असला, मृदंग असला, विना असला की वारी संपली. पूर्ण वारी होईपर्यंत आम्हाला काय लागतच नाही. आणि ही 3 दैवत आहेत आपल्याबरोबर, टाळ मृदंग आणि विना. ही 3 दैवत आहेत. हे मृदंग दैवत कोण आहे? शंकर आहे, बरोबर आहे, महादेव आहे. आणि विना ब्रह्मदेव. आता हार्मोनियम ही सरस्वती म्हणली जाते, बरोबर आहे. संगीत त्याला म्हणतात ना, संगिनी, ही सरस्वती आहे. मग आता हे काळी 2 मध्ये आहे ना, बरोबर आहे ना. मृदंग कितीला आहे, विना कितीला लावलाय, आणि टाळ कितीला लावली. तुम्ही कुठल्याही स्वरात म्हणा, टाळ तोच असतो. हा समतेचा टाळ. विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, विठाल विठाला. मग ही 3 दैवत आहेत. ब्रह्मरस असा तयार करायचा. असा का तयार करायचा? कुठं कुठं ब्रह्मरस जातो, जे ते तुझ्या कीर्तनाचा नाम सांगितलं. जेथे तुझ्या कीर्तनाचा नाम घोष, जळती पापे पळती दोष, काय उणे आम्हा आनंदास, आणि शिव ब्रह्मरस. हा कसा, काय म्हणतात त्याला रस? आपण जो भगवंताचा नामस्मरणाचा रस करतोय त्याला नाव काय? ब्रह्मरस आहे हा. आणि हा ब्रह्मरस घ्यायचा, पण तो घेताना कसा? ब्रह्मरस करू भोजन पंगती, आणि संतांचे संगती सर्व काळ. ईश्वराला ते आवडतं, लक्षात ठेवा. हा, नामस्मरण करा, जयघोष करा. टाळा टाळी लोपला नाद, अंगवांगी मुराला छंद, भोग भोगताचे आटला भेद, ज्ञान गिळूनी गावा गोविंदुका. कैसा वासुदेव बोलतो. आणि या ब्रह्मरसाचं भोजन आम्ही पंक्तीमध्ये घेतो, पण संतांच्या. कारण आपल्या पंक्तीमध्ये जेवण काय असतं? तुमची आमची पंगत कशी असते? भोजनाची. पण ईश्वराला कुठलं भोजन लागतं हे आपल्याला कळलं पाहिजे. आपलं भोजन म्हणजे भोजन, आणि ईश्वराचं भोजन म्हणजे भजन. विठ्ठल विठ्ठल. मोहित करायचं आहे. आज त्याला मोहित करत असताना आम्ही पंक्तीमध्ये माल घेतलाय ब्रह्मरसाचा. कारण आपल्या जेवणाच्या पंक्तीमध्ये माल कुठला असतो? श्री बालाजी. श्रीखंड, बासुंदी, लाडू आणि जिलेबी, हे आपलं जेवण झालं बरं का. पण आपलं जेवण खाल्लं जास्त तर अपचन होऊ शकतं ना, नाही का. जास्त जिलेबी खाल्ली तर काय होईल? जास्त बासुंदी पिलं तर काय होईल? अपचन होईल. बाजळ्याला दवाखान्यात असताना माझ्या दवाखान्यात एक पेशंट आला होता. इतकी जिलेबी खाल्ली होती. निदान पोट आपला याचा विचार करावा ना. अन्न दुसऱ्याचं असेल, पोट तुझं आहे ना. इतकी खाल्ली होती की त्याला दोघांनी धरून आणला होता असा. आणि दोघांच्या खांद्यावर हात ठेवून आणला होता. त्याला चालायला बोलायला सुद्धा येत नव्हतं. ती बरोबर आणणाऱ्यांनी सांगितलं, डॉक्टर साहेब ह्याला रेज भरलाय. रेज म्हणजे काय? खाऊन खाऊन ज्यावेळेला जीव गुदमरल्यासारखं होतं ना, त्याला रेच भरलाय असं म्हणतात. मी त्याला म्हटलं तुम्ही बोलू नका, त्याला बोलू द्या. त्याला म्हटलं काय खाल्लंय? त्याला सांगता सुद्धा येत नव्हतं. त्याने खुणवून सांगितलं. कळलं का तुला? मी म्हटलं किती खाल्ली? तर म्हणला घशात बोट लागलं तर कडं निघल म्हटलं. आता इतकं खाल्लंय तेव्हा पचन व्हायची वेळ आलेली आहे. मी त्याला सांगितलं 1 कपभर पाणी घे, त्यात मुठभर मीठ टाक आणि ते पिऊन टाक, म्हणजे काय होईल? तो म्हटला नाही जमायचं. म्हटलं का? तेवढी जागा पोटात आहे का? मी म्हटलं तेवढी पण जागा पोटात नाही का? म्हटलं असती तर 2 कडी नसती का खाल्ली? विठाल विठाल विठाल. हे जे ब्रह्मरसाचं
रसाचं भोजन आहे. तुकोबाने सांगितलं, तुका म्हणे पोट झाले चिनिदाय, खादले शे खाय. म्हणतात आता हे जी जेव, म्हणजे तुकोबांनी काय जेवलं असतील, काय खाल्लं असेल. पंक्तीला बसले संतांच्या, ब्रह्मरसाचं भोजन घेतलंय त्यांनी, पण तुकोबांच्या ताटात काय असलं पाहिजे जेवण, ते काही नसेल. लक्षात ठेवा. काय असेल सांगू का? नामदेवरांनी सांगितलं, संतांच्या पंक्तीमध्ये ब्रह्मरसाचं भोजन आहे आणि त्यामध्ये पदार्थ काय काय ऐका. नामदेवराय म्हणले, भक्ती हेची भाव परब्रह्म पक्वान. परब्रह्म नावाचं पक्वान नाही, पण आम्ही जेवलो संतामुखी जेवण जेवी. जेवणाचा विषय निघालाय बरं का. जेवणाचा विषय निघालाय, आवडीचा विषय सगळ्यांच्या. मी आता लवकर सोडणारच नाही, कारण 2 वाजता जेवण मिळालं तरी चालतंय. बरोबर आहे का नाही? कारण आजचं कीर्तन जेवणाच्या अगोदर आहे. बाकीची पण कीर्तनं जेवणाच्या अगोदर होती, पण बऱ्याच ठिकाणी असं होतं माहिती आहे का, अगोदर जेवण आणि मग कीर्तन. आपण या देहाला जेवण देतो, पण आत स्थित असलेल्या त्याला भोजन देत नाही. त्याचं आज त्याला पहिल्यांदा जेवायला घालायचं, आणि तो जे काय जेवतोय तो आम्ही जेवणार आहे. कुठले पदार्थ जेवले असतील भगवंत, तुकोबाराय कुठले पदार्थ जेवले असतील, संत कुठले पदार्थ जेवले असतील. नामदेवरांनी सांगितलं, आम्ही पदार्थ पंक्तीमध्ये जेवलो, पण कुठले जेवलो माहिती आहे का? भक्ती हेची भाव परब्रह्म पक्वान्न आणि संतामुखी जेवण जिवेले. काय पदार्थ आहेत? पदार्थ सांगू का? अनुभव भात लय लक्ष कडी. ताकाची कडी नाही, लय आणि लक्ष असलं पाहिजे. भजनामध्ये काय असलं पाहिजे? लय असली पाहिजे. ज्ञानोबा तुकाराम भजन. आणि परमदयाळू पांडुरंगाकडे जाताना त्याचं नाव घेऊन जायची काय गरज नाही. तुम्ही बालाजीला गेलात तर तिथं जातात गोविंदा नाही का. ज्योतिबाला जावा, तिथं काय म्हणतात? ज्योतिबाच्या नावानं. भैरवाला जावा, तिथं काय म्हणतात? भैरवनाथाच्या नावानं. मोरगावला गेला, तिथं काय म्हणतात? गणपती बाप्पा. तसं पांडुरंगाकडे गेल्यानंतर नाव कुणाचं घेतात? ज्ञानोबा तुका पुंडलिक. अरे तो संतांच्या पंक्तीमध्ये होता, संतांच्या मेळ्यामध्ये होता, त्याला त्याच जीव ओढू लागत होतं. पण लय लक्ष नावाची कडे, अनुभव भात लय लक्ष कडी आणि खाणारा गोडी घेत असे. भाज्या आहेत का? आहेत ना. सुख शांती शाखा, सुख शांती नावाची शाखा आहे.
आणि खरं सुख आणि शांती कुठं मिळेल तर आपल्याला त्याच्या दारात आणि त्याच्या चरणाजवळच मिळणार. तुका म्हणे तेथे सुखा काय होणे राहे समाधान. संतांच्या संगतीमध्ये आणि भगवंताच्या सहवासामध्ये जे सुख आहे, ईश्वराच्या भजनामध्ये जे सुख आहे, या जगात तसलं सुख कुठंही मिळणार नाही. विठ्ठल विठ्ठल. शांती शाखा भावार्था वडा. बटाटा वडा नव्हे बरं का, भावार्थ नावाचा वडा आहे. आणि खाणारा गाडा आत्मारा. काय गोड पदार्थ आहेत का? दया क्षीर घारी. दया नावाची खीर आहे. दया क्षीर घारी शांती पुरणपोळी. शांती नावाची पुरणपोळी आणि त्याच्यावर तूप कुठला आहे? घच हे कल्लोळी प्रेम माझे. नामदेवरायांनी अशा पद्धतीचं जीवन मांडलेलं आहे. संत पंक्तीला बसलेले आहेत, ईश्वर सुद्धा त्या पंक्तीला आहेत. संगती पंगती देवा सवे घडे नित्यानित्य बडे हे साचा. आणि त्या पंक्तीमध्ये जो माल वाढला गेलाय, तुकोबांनी सांगितलं आत्तापर्यंत आम्ही अनेक जेवणं जेवलो, पण आज मात्र जेवणार आहे ते मात्र मी तुम्हाला सांगतो. ते जेवण कुठलं की जे आमच्या बरोबर येणार आहे ते. आता हेची जेव आता हेची जेव आता हेची जेव आतापर्यंत आम्हाला जे जेवायला मिळालं नव्हतं, पण आता आम्ही हेच जेवणार आहे की जे आमच्या बरोबर येणार आहे. सवे घेऊ शिदोरी. ही शिदोरी आहे भगवंताच्या हरिनामाची शिदोरी, आणि तीच आपल्या बरोबर येणार आहे, बाकी काही येणार नाही. आता येणे एकलेची जाणे हो शेवटी, येणे एकलेची जाणे हो शेवटी, येते राहण्याची नाही कल्पकोटी, येते राहण्याची नाही कल्पकोटी, जोडिले धन ते नचले लक्ष कोटी, म्हणून आलो सावळ्याच्या भेटीओ, आता घालायाच्या पायावरी. काही येत नाही आपल्या बरोबर आणि काही जात पण नाही. लक्षात घ्या, आपण काय घेऊन आलो होतो? गीतेचा सारच आहे. तूने क्या लाया था जो तूने खो दिया, तूने क्या पैदा किया था जो नष्ट हो गया, तूने लिया यही पे लिया, दिया यही पे दिया, तुम्हारा क्या गया जो तुम रोते हो. विठ्ठल नाही, फक्त परमार्थातली भगवंताच्या नामस्मरणाची शिदोरी, आणि तीच आता आम्ही जेवणार आहे. आता हेची जेऊ सवे घेऊ शिदोरी, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. ज्या साधनेनं भगवंत मोहित होतो तो हरिनामाचा खिचडी काला अतिशय गोड असतो. कारण या जगामध्ये भगवंताच्या नामस्मरणा इतकं गोड काहीच नाही. अमृताहुनी गोड जीवे गोड तीन, अक्षरांचा रस अमृत जयास. अमृत सुद्धा ठीक आहे, पण ते जितकं गोड आहे तितकं सोपं आहे. पण जेवढं गोड आणि तितकं सोपं आहे तेवढं मुखात यायला फार अवघड आहे. विठ्ठल विठ्ठल.
भगवंत मोहित होतो. तो आहे तरी कसा गोड आहे. मग तो आम्ही घेतो तरी कसा. चवी चवी घेऊ चवी चवी घेऊ चवी चवी घेऊ घास चवी चवी घेऊ घास चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी हरणामाचा खिचडी काना खिचडी काना तो आम्हाला आवडतो. पण तो आहे तरी कसा. तुका म्हणे गोड लागे. गोड आहे याच्यासारखं गोड जगात काहीच नाही. तो गोड लागे आणि तो मागे रसना विठोबा रखमाई.
टाळी वाजवा, टाळी वाजवा. देवकी नंदन गोपाला वसुदेव नंदन कमी वेळेमध्ये अभंगाचा आपण भावार्थ धावता पाहिला. काही लोकांना वाटलं असेल लवकर कीर्तन संपवलं, पण आता संपलं नाही, खरं सुरू झालं. कारण पूर्वार्धातलं कीर्तन आपण या अभंगाचा भावार्थ करत करत ते आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा, ते समजून घ्यायचं. पण इथून पुढचं कीर्तन अजिबात आचरणात आणू नका. ह्या कानानं ऐका आणि ह्या कानानं सोडून द्या, नाही तर अडचणीत याल. विठ्ठल श्रीकृष्णाने गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचा उच्चार करण्या अगोदर एक थोडा वेळ आपण भगवान श्रीकृष्ण जन्माला कुठं आले ते बघूया. हो, घोटाळा असा होतोय, कृष्ण गोकुळी जन्माला असं म्हटलं, बरोबर आहे का नाही? दुसऱ्या एका अभंगात काय म्हणतात, बाळकृष्ण नंदाघरी. आता नंदाघरी जन्माला पण आला नाही, पण तो गेला कसा नंदाघरी, हे सगळ्यात महत्वाचं आहे बरं का, हे समजलं पाहिजे. आम्ही बऱ्याचशा लोकांना विचारतो कृष्ण कुठं जन्माला आला, सरळ सरळ सांगतात मथुरेमध्ये, बरोबर आहे ना? कुठं कुठं नाही, कुठं हॉस्पिटलमध्ये, मंदिरामध्ये नाही, कुठं कारागृहात, अलीकडच्या भाषेत सांगा जेलमध्ये, बरं का? आता कृष्ण कारागृहात जन्माला आला, पण कृष्णाचे आई वडील खरे कोण हो, थोडं समजून घ्यायचं बरं का आपण. आता गोकुळाष्टमी जवळ आली म्हणून हा विषय सांगतो मी तुम्हाला. कृष्णाचे आई वडील खरे कोण? वसुदेव वडील आणि आई कोण? देवकी. नंदाच्या घरी कशाला गेला? त्या वसुदेव देवकीचं नाव आता फक्त भाषणामध्ये आपण घेतलो, गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला. पण मुलगा खरा कोणाचा आहे? देवकीचा. मग देवकीचा मुलगा हा जन्माला आला कुठं? कारागृहात. बघा, आता कारागृहात जन्माला आल्यानंतर त्याला जन्माला आल्या उचलला कुणी? वसुदेवानं. कुठं नेला? कुठं? बोला की, हे कळलं पाहिजे तुम्हाला. अनेक वर्ष आपण काला करतोय, पारायण करतोय, हे सगळं ऐकतोय. गोकुळात नेला. कुणी नेला? वसुदेवानं. बघा, जन्माला आल्या एखाद्या मुलाला स्वतःचा बाप दुसऱ्याच्या घरात नेऊन ठेवेल का? त्या मुलाचा जनिता जो जनक बाप वडील जन्माला आल्या दुसऱ्याच्या घरी नेऊन ठेवतील का? पण वसुदेवानं जन्माला आल्या बाळ टोपलीमध्ये घातलं, टोपलीमध्ये घातलं आणि त्या नंदाच्या घरी नेऊन ठेवलं. का? बोला आता, तुम्ही बोलल्याशिवाय कीर्तनच करणार नाही पुढं. हे तुमच्या डोक्यातले शंका आज काढून टाकतो म्हणून मी मुद्दाम लवकर अभंगाचा भावार्थ संपवला आणि काल्याच्या कीर्तनाकडे वळलोय. का? अगदी बरोबर आहे, कंसाच्या भीतीपोटी. पण हे वरकरणी कारण आहे, अंदर की बात कुछ और आहे. हे सांगितलं जातं कंसाला. आता मला सांगा, कंसाच्या भीतीपोटी जर असेल तर मथुरेपासून गोकुळ काय लांब होतं का? कंसाला जाताच आलं असतं ना, कंसाला जाताच आलं असतं. कंस काय हवं, तो राक्षसच होता हो शेवटी. मग त्याला मथुरेत जायचं, तिथं गोकुळात गेला असता. मग हे असं घडलेलं नाही.
अहो ज्याचा जन्मच कंसाला मारण्यासाठी, त्याला कंसापासून भीती कशी असेल? विठ्ठल असं झालं. मग का झालं? कंसापासून भीती होती म्हणून पण नाही. मग कारण काय? त्याचं कारण एक असं, नीट ऐका आता. वसुदेवानं अगोदरच्या अवतारामध्ये आपल्याला पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून जप तप अनुष्ठान केलं होतं. 15-20 वर्ष वाट बघितली, पण लग्न होऊन काय पुत्रप्राप्ती होईना. मग त्याने काय विचार केला वसुदेवाने? अगोदरचा अवतार सांगतोय बरं का तुम्हाला. विचार असा केला की आपण भगवंताला प्राप्त करून घ्यायचं, प्रसन्न करून घ्यायचं, आणि प्रसन्न झाले की मागायचं, माझ्या पोटी मुलगा जन्माला घाल, माझ्या वंशाचा देवा लागला पाहिजे. पण मनामध्ये काहीतरी आशा घेऊन जर साधना केली तर भगवंत प्राप्त कधी होत नाही, लक्षात ठेवा. तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही काहीतरी मनात घेऊन जर देवाला गेला ना तर ते अजिबात होत नाही. न सांगता कळे अंतरीचे गुज. हां, तुम्ही फक्त मनात नुसती इच्छा धरा, त्याला काहीच मागू नका. तुका म्हणे पूर्वी इच्छान जाया तैसा विठ्ठल. तुकोबाने कबीराने एका दोह्यामध्ये सांगितले, मांगे न मिले मिट्टी, न मांगे मिले मोती. विठ्ठल विठ्ठल. 75 वर्ष सलगपणे अखंडपणे तशीच प्रार्थना केली, तप केलं, पण तरी सुद्धा देव प्रसन्न झाले का? तर मनामध्ये काहीतरी आशा धरून त्यांनी तो साधन केलेलं आहे. पण गेल्या अनेक वर्ष झालं हा मनुष्य इथं तप साधना करतोय. हा कोणतरी योगी असेल आणि याची साधना चाललेली आहे. आपल्याला यातलं काय जमत नाही, आपण साधी माणसं आहे हो. तसा एक अतिशय साधा भोळा सेवेकरी उठला आणि त्याने विचार केला आपण त्याची सेवा करायची. आणि सेवा ही सगळ्यात महत्त्वाची आहे बरं का. वारकरी संप्रदायात सेवेकरी सगळे असतात, कुणीही मालक नसतो. म्हणून घेत असेल तर त्याच्यासारखा मूर्ख तोच. विठ्ठल विठ्ठल. सगळे सेवेकरी. भजन काय? सेवा. कीर्तन काय? सेवा. प्रवचन काय? सेवा. हार्मोनियम वादन? सेवा. मृदंग वादन? सेवा. टाळकरी? सेवा. जेवायला वाढायची? सेवा. खरकट काढायचं? सेवा. सगळं मंडपातलं काम करायचं? सेवा. ही सेवा आहे. सेवादारी असावं माणसानं. आणि सगळ्यांची सेवा असल्याशिवाय असं कार्यच उभं नाही. या कार्यामध्ये सेवा सगळ्यात महत्त्वाची आहे. मालक कोणी व्हायचा प्रयत्न करू नका आणि करूच नाही, लक्षात ठेवा. सगळ्यांनी सेवेकरी असावं. कीर्तन करायला बोलवताना सुद्धा सेवेकरी म्हणून बोलवा. हो, कीर्तन सेवेला याल का असं बोलवा. प्रवचन सेवेला याल का असं बोलवा. भजन सेवेला याल का असं बोलवा. लोकांच्या लक्षात येत नाही. मला एकदा फोन आला रत्नागिरीवरनं, महाराज आमच्या गावात सप्ताह आहे. बरं मग तुमचा दिवस घालायचा आहे. मी म्हटलं कुठला दिवस घालायचा आहे? नाही म्हटलं तुम्हीच सांगा. नाही म्हटलं तुम्हीच ठरवा, मला कळवा, म्हणजे माझा निर्णय मला घ्यायला. बरं 2-3 दिवसानं फोन आला, रात्री मिटिंग झाली, मग तुमचा दिवस घालायचा ठरलंय. म्हटलं की तो 3रा. बरं झालं नाही का? म्हटलं बरं झालं अगोदर सांगितलं, म्हणजे 3 दिवस अगोदर उरकून घेतो, म्हणजे तिथं येतो 3ऱ्याला. बरोबर आहे. एक जणाचा फोन आला, म्हणले महाराज आमच्याकडे कीर्तनाला याल का? हो म्हणलं येईन. सुपारी? आता त्यानं सुपारीच विचारली डायरेक्ट. आता मी त्याला म्हणलं तुझा फोन कुमट्याला लागलाय, नारायणगावला नाही लागला. तिथं सुपारी असते. काय काय तर म्हणतात ऑर्डर आहे आमच्या गावात, तुम्हाला ऑर्डर आहे. आमच्या गावात ऑर्डर आहे. आता ऑर्डर वेळ असती. दुसरा एक जण म्हणला महाराज तुम्हाला खरं सांगू का, आमच्या गावात कीर्तन घ्यायची लई इच्छा आहे. बरं मग येईन की. म्हणलं या, पण तुमचा तापा बरोबर आणा. म्हणलं तापा म्हणजे काय? म्हणजे वाजवणारा ती मागं ते सुरती म्हणला बरं का, टाळ करायला सुरते म्हणला. आणि ती डुलकीवाला आणला. म्हणलं डुलकीवाला. म्हणजे असं बोलतात बरं का. पण असं नाही. कीर्तन सेवेला या, प्रवचन सेवेला या, भजन सेवेला या, भोजन सेवेला या. आता कीर्तनानंतर भोजन आहे ना. कुणाचं आहे जेवण? मोतीराम देवकर यांच्या वतीनं मी तुम्हाला भोजन सेवेला त्यांच्याकडे येण्याची विनंती करतो. असं बोला. विठ्ठल विठ्ठल. त्या सेवेकऱ्यानं इतकी निष्ठेनं तन्मयतेनं त्या साधकाची सेवा केली. त्याने अगोदर 75 वर्ष साधना केली होती आणि ह्याने सेवा केली त्याची 25 वर्ष, पण निष्ठेनं.
त्याला काय असेल नसेल ते पुरवायचं. देवपूजेला बसलं की फुलं आणायची, पाणी आणून द्यायचं, रात्री झोपताना अंगाला तेल लावायचं, झोपवायचं, बिछाना करायचा, सकाळी उठलं की त्याला स्नानाला पाणी काढायचं. अशी 25 वर्ष निष्ठेनं सेवा केली. आता ह्याने 25 वर्ष सेवा केली, ह्याने 75 वर्ष अगोदर साधना केली होती. म्हणजे साधना किती वर्षाची झाली? 100. आणि ह्याने सेवा किती वर्षाची केली? 25. बघा, लक्षात येतं का तुमच्या? 75 वर्ष साधना केल्यानंतर ह्याने 25 वर्ष त्या साधकाची सेवा केली. म्हणजे साधना किती वर्ष झाली? 100. आणि सेवा किती वर्ष झाली? 25. भगवंत 25 वर्ष निष्काम सेवा करणाऱ्या त्या सेवेकऱ्याला प्रसन्न झाले आणि त्याला म्हणले, तुझी सेवा बघून मला आनंद वाटलाय, निष्काम सेवा केलेली आहे, अतिशय निष्ठेनं, तळमळीनं, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म मला इथं पाहिलंय. म्हटले, तुला काय मागायचंय ते माग. ते म्हटले, मी मागतो, पण तू देव आहेस कशावरून? हो, अलीकडच्या काळात मी देव बनवून घालणं म्हणणारे भरपूर घरात आहेत. विठाला विठाला विठाला. अशांना पाठीशी घालणारं भोंगळ सरकार आमच्यावर लादलं गेलंय. विठ्ठल विठाल विठाला. काय नाही, शूटिंग करा आणि कोणाला बी प्रसारित करा. मी आपल्याला घाबरायचं काय कारण नाही, कारण मोक्ष आहे. बरोबर आहे का नाही? मूर्खाचा बाजार आहे सगळा. भक्तीच्या नावाखाली काय चाललंय? तुकोबानी त्यावेळेला सांगून गेले, ताईचे कैचे झाले बंधू, कर्म करणी म्हणती साधू. अरे आम्हाला फसवणारे भरपूर आलेले आहेत, पण आपण त्यांच्याकडे वळतोय. ते पण आपल्याला सांगतात आमचा संप्रदाय वेगळा आहे, आमचा संप्रदाय वेगळा आहे. म्हणलं, तुमचा संप्रदाय कुठला? कुछ भी खवरावर हमारे पास आओ. जगात एकमेव संप्रदाय जगद्गुरु तुकोबारायांचा नामदेवरायांनी स्थापन केलेला भागवत वारकरी संप्रदाय, जगातला 1 नंबरचा संप्रदाय. फसवायला आलेलं नाही संत आपल्याला. शोषणमुक्त व्यवस्थेच्या विरोधात लढावं कसं आम्हाला संतांनी ताकद दिलेली आहे. नुसते भक्तिमार्गाला समाज लावण्याचा प्रयत्न केला नाही संतांनी. भक्तिमार्गाला लावलं, पण त्या योगे समाजाचं शोषण होते. समाजामध्ये अंधरूढी, अंध परंपरा याचा धुमाकूळ घातला जातोय आणि समाज व्यवस्थेमध्ये फार मोठं विकृतीकरण झालेलं आहे. त्याचं शुद्धीकरण करण्याचं काम संतांनी केलेलं आहे. लक्षात ठेवा, एक लक्षात ठेवा. म्हणून संतांचा मार्ग अतिशय चांगला. तुकोबाने एका अभंगामध्ये सांगितले, कपट काही एक नेने बोलवायचे लोक, तुमचे करीतो कीर्तन, गातो उत्तम ते गुण. मी तुम्हाला फसवायला आलो नाही, पण तरी सुद्धा काय काय बंधू असे असतात. त्यामुळं त्या सेवे करायला असं वाटलं की या जगामध्ये मी देव आहे म्हणून येणारे पुष्कळ आहेत. हो बंधू, हां, आत्ता तुम्ही देव आहे हे कशावरून तुम्ही म्हणताय? आणि एक लक्षात ठेवा, मी देव आहे म्हणून येणारा मूर्ख असतो, पण मी सर्वसामान्य सेवेकरी म्हणणारा खरा निष्ठावंत असतो. विठ्ठल विठ्ठल. समाजातला खरा पुण्यवंत कोण हो? खरा पुण्यवंत कोण? जो स्वतःला पापी म्हणून घेतो तो पुण्यवंत असतो. आणि जो स्वतःला पुण्यवंत म्हणून येणारा त्याच्यासारखा पापी कुणीच नसतो. विठ्ठल विठ्ठल. सांगावं असं वाटतंय, कारण आमच्या तुकोबारांच्या आणि आमच्या ज्ञानोबारांच्या आणि आमच्या नामदेवरांच्या आणि आमच्या 59 वारकरी संतांच्या महाराष्ट्रामध्ये आज काय चाललंय हे सांगावं असं वाटतंय आम्हाला. आणि आम्ही जर तुम्हाला नाही सांगितलं तर तुम्हाला दुसरं कुणी सांगणार नाही. लक्षात ठेवा. म्हणून जे बंधूंच्या नादाला लागू नका. तुमच्या पाया पडून सांगतो, वारकरी संप्रदाय या जगातला एकमेव संप्रदाय. त्याचे पायीक व्हा, संतांचे पायीक व्हा, संतांना माना, संतांची पूजा करा, संतांचं वचन आचरणामध्ये आणा आणि संत प्रमाण वाचा आणि आयुष्य संतांच्या विचारानुसार आचरणात आणा. आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा आनंद देता येईल. एवढं लक्षात ठेवा. हां, मग त्यांनी विचारलं, काय चुकलं? कशावरून तुम्ही देव आहे? अरे म्हटले, तुला कुणी सांगितलं तर कळेल मी देव आहे? तो म्हटले, मी ज्यांची सेवा करतोय ते माझे गुरु आहेत, त्यांना बोलवून आणतो. म्हटले, त्याला दर्शन दिलं नाही मी बाबा. त्यानं 100 वर्ष साधना केली, पण मनात काहीतरी मागणं केलं, म्हणजे सकाम भक्ती केलेली आहे. नाही म्हणला, त्यांनी जर सांगितलं तुम्ही देव आहे तर मग मागायचं बघतो म्हणले. बघा नीट आहे का? हा पळत गेला. ते साधक आपले बसले होते. ओम नमः शिवाय नमः, ओम नमः शिवाय नमः. हा गेला. गुरुजी, ओ गुरुजी, गुरुजी, हे जर साधन चाललेलं आहे. तो जागा झाला. म्हणले, माझ्या तपाचा जपाचा भंग का केलास? काय रे ओरडतोय? म्हटले, चला की 4 भुजावाला आलाय, गरुडावर बसून आलाय, पिवळा पितांबर घातलाय आणि ते म्हणतात मी देव आहे. हट रे,
100 वर्ष साधना केली म्हणले मला अजून देवाचा साधा भास सुद्धा नाही हो. भास 100 वर्ष साधना करून देवाचा भास नाही. वर्ष 2 वर्षात कपाळाला हळदी कुंकू लावून सांग कुठला देव बोलू म्हणणारी माणसं कुठं बघा. सांग कुठला देव बोलू, जणू काय देवाची दावण त्यांच्याकडे. सब जोट आहे, लक्षात ठेवा. अरे म्हणले मला 100 वर्ष साधना करून देवाचा भास नाही झाला. तेवढ्यात त्या साधकाची बायको आली. म्हणले तुमची बिचाऱ्यानं 25 वर्ष सेवा केली. तो म्हणतोय तर जायचं का होईना. बर, त्या बायकोकडे बघत म्हणला तू म्हणतीस म्हणून बहुतेक तेव्हापासूनच प्रघात पडला असावा. विठ्ठल विठ्ठल. तिथं गेल्यानंतर त्याने बघितलं चतुर्भुज अशी मूर्ती बघितली. साष्टांग दंडवत घातला त्या साधकाने. अरे म्हणले हे देव आहेत. भगवंताने विचारलं तुला खात्री पटली ना मी देव आहे. हां माग, तुला काय मागायचे ते माग. आता पटली ना खात्री मी देव आहे. हो माग. तो म्हणला मला कशाला काय मागायचंच नाही तुम्हाला. काय बघा भगवंत विचारतायत मागण, हा म्हणतोय मला मागायचं नाही. नाही असं कसं होईल. माग माग, तुला काय मागायचं ते. शेवटी भगवंत माग माग म्हणल्यानंतर मागण्याची आस पाहे मुखाकडे आणि इच्छिले रोकडे मनोरथ. म्हणले मी मागतो पण ते देणार का. हो म्हणले देणार. ह्या आमच्या गुरूंनी 100 वर्ष साधना केलेली आहे, त्यांना काय द्यायचंय ते द्या, एवढंच मागणं आमचं. किती निष्काम आहे बघा. हा अलीकडच्या काळात दुसऱ्याला तिकीट दिली सुद्धा आवडना, मलाच पाहिजे म्हणतंय. विठ्ठल विठ्ठल. देवाला म्हणतायत त्यांना द्या. ऐका नीट. भगवंत म्हणले ह्याला मला द्यायचं नव्हतं पण आता तू म्हणतोयस म्हणून मी ह्याला देणार आहे. इकडे एका बाजूला साधक आला, 100 वर्ष साधना केली, त्याला उभा केला. आणि दुसऱ्या बाजूला तो सेवेकरी 25 वर्ष, त्याला प्रसन्न झाला, त्याला उभा केला. भगवंताने विचार केला याच्यावर अन्याय होता कामा नये. मागितलं हे नाही पण मागताना भगवंताने सांगितलं तो हा म्हणतोय म्हणून तुला देणार आहे. कळतंय ना तुम्हाला सगळ्यांना. नाही कळलं तर पुन्हा विचारा, मी रिव्हिजन करतो. ही तुम्हाला ऐकाय कुठं मिळणार नाही. 50,000 रुपये देऊन कीर्तनकार आणला तरी त्याच्याकडनं ऐकाय मिळणार नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे मी काही सांगितलं मला त्याच्या निम्म तरी मिळावं तर. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तेव्हा हा साधकाला इकडं उभं केलं की ज्यानं 100 वर्ष साधना केलेली आणि सेवेकाला इकडं उभं केलं. हा म्हणतोय म्हणून मी तुला देतोय पण मागताना एकच माग. आता एकच माग म्हटल्यानंतर तो पण 100 वर्ष साधना केला म्हणजे काय कच्चा आहे का. 30 वर्ष 31 वर्ष झाले मी कीर्तन करतोय तर मला असं वाटतंय माझा हात आबाळाला लागलं. हां काय काय कीर्तनकारांना वाटतं बरं का माझा हात आबाळाला लागला. हरिपाठ नाही काय ना. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला ते चिंतनाकडे वळायचं नाही. मी काय सांगतोय तुम्हाला 100 वर्ष साधना करून तुला देणार नाही आणि तुला हे नाही सांगितलं म्हणून देणार. मागितलं एकच मागणार आहे आणि मागताना एकच मागितलं त्याने हात जोडला. हुशार होता तो साधक आहे 100 वर्षाचा. त्याने हात जोडला. म्हणले देवा एकच मागतो देणार का. हो म्हणले देणार. माग. हात म्हणतोय म्हणून तुला देणार आहे माग. त्याने हात जोडले आणि सांगितलं देवा तू माझ्या पोटी जन्माला ये. काय मागितलं. तू माझ्या पोटी जन्माला ये. आता मागणी एक आहे वेगळी. मला तर किती मागणी दिसतात माहिती आहे का. 4 दिसतात मला इथं. भगवंत पोटी जन्माला आला, कुळाचा उद्धार झाला, पहिला फायदा. दुसरा फायदा वंश आपला पुढं वाढू लागला आणि देव पोटी जन्माला नंतर तिसरा फायदा दुःख दैन्य दारिद्र्य संपलं. आणि चौथा फायदा चावडीव जाऊन म्हणाय मोकळा देवाचा बाप आहे. विठ्ठल विठ्ठल. भगवंताने विचार केला एकच नाही मागितलंय न मागितलंय ते सगळंच मागितलंय पण याच्या मागण्यामुळं हा वंचित राहील. ऐका नीट. आता भगवंताने सांगितलं तथास्तु मी तुझ्या पोटी जन्माला येईन पण माझी एक अट आहे. तुझ्या पोटी जन्माला येईन पण ह्याच्या जवळ जाऊन राहीन. बाळा बाळकृष्ण नंदा बाळा बाळकृष्ण नंदा घरी
तो वसुदेव होता. नंतरच्या अवतारामध्ये भगवंताचं हे म्हणणं पूर्ण करण्यासाठी वसुदेव अवतारामध्ये त्याला उचलला, नंदाच्या घरी नेऊन ठेवला. नंद हा सेवेकरी होता. विठ्ठल विठाला विठाला विठाला. तिथून भगवान श्रीकृष्णाचं कार्य सुरू झालं. बाळाला नेऊन ठेवल्या गवळण सांगते गवळणीला, गवळण सांगते गवळण, जी फसवाय सुरुवात केली त्यानं इथून सुरुवात केली. गवळनं सांगते गवळलेला पुत्र झाला. यशोदेला पुत्र झाला होता का? इथनं समाजाला फसवाय सुरुवात केली बरं का. आणि इतकं फसवाय सुरुवात केली. आणि या गोकुळामध्ये त्याने 2 प्रकारचं चरित्र केलं. त्याच्यासाठीच तो गेला होता. आणि त्या सगळ्यांना सांगितलं होतं मी गोकुळात येईन. सगळे तयार होते. पेंद्या सुदाम्या हे कोण आहेत? हे सगळे त्यांची इतर दैवत आहेत. आणि त्याला खायला घालणारा हा भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये आल्यानंतर आनंद झाला. गोकुळामध्ये गोकुळीच्या सुखा अंत पार, बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. आणि मग काय तुम्हाला सांगायचे, त्याने चरित्र केलंय तुकोबर आहे. त्या चरित्राचं वर्णन 7 वर्ष करत होते. किती वर्ष? 7 वर्ष. संताजी जगन्नाडे तुकोबरांच्या अभंगाचे लेखक, तेली समाजाचे संताजी जगन्नाडे, पलीकडे सदुमरे गावचे. तुकोबरांच्या पेक्षा वडील होते, ते वयानं जास्त होते. पण एकत्र असल्यानंतर तुकोबरांच्या मुखातून अभंग बाहेर पडले. ते सदुमऱ्याच्या संताजी जगन्नाड्यांनी लिहायचे. म्हणून तुम्हाला जर कोणी विचारलं तुकोबरांच्या गाथ्याचे लेखक कोण, तर सरळ सांगायचं संत जगनाडे. त्यांनी विचारलं म्हणले, महाराज या गोकुळाचं वर्णन जे तुम्ही करताय, या गोकुळवाशांना सुख झालं, भगवान श्रीकृष्ण आल्यानंतर गोकुळवाशांना सुख किती प्रकारचं झालं ते सांगता. 7 वर्ष. आता 7 वर्ष मुखातून वर्णन निघतंय आणि मी अर्ध्या तासात कसं सांगायचं? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्या गोकुळवाशांना सुख देण्यासाठी भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये गेले. ठरलेला करार त्याप्रमाणे ते गोकुळामध्ये गेले आणि चरित्र सुरू झालं. ये दशे चरित्रे केले नारायणे, रांगता गोदाने राखत आहे. ये दशे चरित्रे केले चरित्र केलं कृष्णानं. रांगता गोधने राखत आहे. रांगताने गाई राखता रांगायचा कसा? तळवे तळहात टेकी तो डाव्या गुडघ्यानं रांगतो. रंगत 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 हा रंगत 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 डाव्या गुडघ्यानं डाव्या गुडघ्यानं डाव्या गुडघ्यानं रंगानी रंगनाथ खेळत मैं देख लाग से, खेळत मैं देख लाग से, देख लाग से. डाव्या गुडघ्यानं रांगतो, डाव्या गुडघ्यानं रांगतो, डाव्या याने माझे कवाड उघडिले, हो याने माझे कवाड उघडिले, माझे कवाड उघडिले, याने माझे कवाड उघडिले, याने माझे शिंके तोडिले, याने माझे शिंके तोडिले, याने माझे शिंगे तोडिले, याने माझे शिंगे तोडिले. दया दुधाते बक्षिले,
दया दत्ताचे बक्षीला माझे सकृत लवंडीला तळवे तळहात टेकीतो डाव्या गुडघ्यानं रांगतो तळवे तळहात टेकीतो डाव्या गुडघ्यानं रांगतो रंगतो 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 हा रंगतो रंगतो हा डाव्या गुडघ्यानं ऐसा पुराण प्रसिद्ध ऐसा पुराण प्रसिद्ध ऐसा पुराण प्रसिद्ध ऐसा पुराण प्रसिद्ध केशव नामयाता पुराण प्रसिद्ध केशव अवतार फक्त पुंडलिकासाठी पंढरपुरी तळवे तळहात टेकीतो डाव्या गुडघ्यानं रांगतो रंगतो हा डाव्या गुडघ्यानं डाव्या गुडघ्यानं डाव्या गुडघ्यानं डाव्या गुडघ्यानं रांगतो डाव्या गुडघ्यानं रांगतो डाव्या गुडघ्यानं रांगत रांगत येतो आणि तळवे तळहात टेकत येतो. दोन प्रकारानं चरित्र केलं आणि रांगता रांगता काय करतो अनेकांच्या खोड्या करतो. कुणाकुणाच्या खोड्या केल्या सगळ्या गवळणी आल्या आणि सगळ्या गवळणी तक्रार करू लागल्या यशोदे कृष्णाला सांगावे यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का गोकुळी राहावे का जावे काय तुझं केलं म्हणले काय नाही केलं विचारा. रांगोळी घातली होती आणि त्याच्यावर रंग टाकायसाठी हळदी कुंकवाचा करणं आणायला आत गेली. रांगत रांगत आला एकटा नव्हता लहान 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 मुले घेऊन लहान 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 खोडेकरी मुलांना घेऊन आला होता एकटा नव्हता आला. लहान लहान मुलं होती आणखी बरोबर आणि मी रांगोळीवर रंग टाकण्यासाठी हळदी कुंकाचा कारण आणायला आत गेले. कृष्णानं माझ्या रांगोळीवर बाहेर येऊन बघते कृष्ण बाजूला बसला आणि म्हणतो तुला तसंच पाहिजे तुला तसंच पाहिजे म्हणतो आणि असं तोंडात बघ घातलं असं बघतो. मी बघितलं त्याच्याकडं कृष्णा माझ्या रांगोळीवर चूळ भरली सोय चूळ भरल्यागतच दिसत होत. हे मी नाही म्हणल्यानंतर दुसरी गवळण पळत आली त्याचा कान धरला. कृष्णा माझ्या डोळ्यानं बघितलंय की मी काय केलंयस तू अष्टदळ काढिता अंगणी अष्टदळ काढिता अंगणी मोठे चक्रपाणी मोठे चक्रपाणी अष्टदळ काढिता अंगणी बघितलंय म्हणले. तेवढंच सांगितल्यावर माझ्यावर डोक धरला आणि तिला पहिलीला बाजूला सारलं म्हणले माझं काही केलं माहितीये का म्हटलं यशोदे बाळ तुझा काना यशोदे बाळ तुझा काना
कुठवर सोसू दे, कुठवर सोसू दे, कुठवर सोसू दे काला. नको केलंय म्हणले, कुठवर सोसू धिंगाणा. मी फक्त एवढंच म्हणले, कृष्णा तूच होता. ही चोरी पकडून दिलेली त्याला काय माहित, म्हणजे सण झालं नाही. माझ्याच घरी आला. काय सांगायचे तुम्हाला, माझी वाईट परिस्थिती केली. केलं काय, कसा आता आला कोणाष्टो, पतीचे दाढीन माझे विणीची गाठ मारली. दुसरी आली धावणी, याने ग बाई काय केली करणी, पतीच्या दाढीची माझ्या विणीची गाठ बांधुनी. गाठबाई कोणाशी सुटेना, यशोदे बाळ तुझा काना, कुठवर सोसू धिंगाणा. मग काय झालं, सासूबाईने हाक मारली, ए उठ. आम्ही झोपले. दाढीची माझे विणीची, पतीच्या दाढीची माझे विणीची गाठ बांधली. आम्हाला माहीतच नाही कसा आत आला, कोण आला एवढं खरं. सासूबाईने हाक मारली, मी 2 हाक मारले पण जागे झाले नाही. तिसऱ्या हाक मारली, ए उठलीस का. जशी उठायला गेली तशी नवऱ्या सकट उठली. नवऱ्याच्या दाढीला हिसका बसला. हिनं म्हणली विणी अशी झाली, ए सोडा सोडा सोडा. तो म्हणला माझ्या विणीशी, माझ्या दाढीशी कशाला गाठ मारली. म्हणली तुम्हीच गाठ मारली. म्हणली गाठ नुसती गाठ मारून थांबला नाही, काडीच पिटी लंपास, दिवा बी लंपास. आता काय करायचं, गाठबाई सुटता सुटेना. तेवढ्या सासूबाईने आणखीन 4 हाका मारल्या आणि 5व्या हाकेला जसं दार लात मारली तसं दार उघडत होतं. ह्या दोघांचा खेळ. असला वही खेळ असतो म्हणले, आमच्या बी काळात खेळ होता पण असला वही खेळ असतो. तुला काय कळतं का म्हणले, त्याच्या दाढीला गाठ मारली. म्हणले आत्या साहेबनी नाही मारली, त्यांनीच माझी विणीला गाठ मारली. तू म्हणला आई मी तरी कशाला मारायला जातोय म्हटली. दोघांची तिथं हे आपल्याला अजून बाया म्हणले असला वही खेळ असतो म्हणले. बरं काडीच पिटी लंपास, दिवा लंपास शोधायला गेली तर एकटीला शोधता येते का. ह्या दोघांची वरात अख्ख्या घरात. सासूबाई गाठ सोडा की आता. ती राजत पदर घेऊन असे बाया 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 असलं. तर माझ्या नाही वाटणीला, माझ्या असं वाटणीला येईल मला माहिती नसतं. बाया वाईट आली गाठ गाठ सोडायला. त्यातनं सुद्धा सुनबाई म्हणते, सासूबाई आत्या साहेब गाठ तशी नसती सोडायची. मग काय करायचं असतं म्हणले, आणा घालायचा असतो. विठाला त्यातलं पण म्हणले आणा घाला म्हणते सोय. म्हटली गाठ सोडायचा प्रयत्न केला, गाठबाई सुटता सुटना. दिव्यावर धरली, दिव्याची गाठ दिव्यावर धरली तरी गाठबाई जाळता. आत्या साहेब म्हटली, सुनबाई ही ह्याची तिची गाठ नाही, कृष्णाची गाठ आहे. ही कोणाला सोडता येत नाही. ते सोडून गेला तर त्याला जगायचा अधिकार नाही. विठ्ठल विठ्ठल मारलेली गाठ आहे, त्यालाच बोलवून आणते. तसेच गेली बिचारी. ती बाहेर जशी पडली तशी सकाळच्या प्रहरी मिश्री घेऊन चांगलं बघाय कोणीच येणार नाही. इकडं पारायण चाललंय ना असं जाते. तर तमाशा असला का नाही हो म्हणून येते. तसाच तो तमाशा बघायला हो म्हणून गर्दी. माझी सगळी आबरू गेली. काय गावात मला कुणी सांगलं भरत नाही. सांगा ह्याला म्हटले, आता काय करायचं म्हणले ना असं केले. असं होय. यशोबाई यशोदेला हे सगळं गाराने ऐकता ऐकता म्हटली, कृष्ण असा बसला होता जणू काय मी त्यातला नाही. कृष्णाचा कान धरायला गेला. कृष्ण म्हणला, यशोदा म्हणली माझं पोरग तसलं आहे का हो. तुम्ही त्याच्या गारानं सांगायला आलाय. बाळ सगुण गुणाचं तान सांगता गाराने हो. मागच्या वर्षी
गेला आलाय माझं पोरग तसलाय का बाळसं गुणगुणाचं ताण आहे. आईला किती जाऊन सांगा पोरग असं करते, आईला असं वाटतं माझं पोरग त्यातलं नाहीच. तुम्ही एखाद्या आईला जाऊन सांगा की तुमचा पाक्या तांबा खातोय. एक जण असाच गेला, म्हणला हा तुम्हाला कळलं का? म्हणले काय? तुम्ही पाक्याची आई आहे म्हणून सांगतोय, तुम्हाला आपलं चांगलं सांगतोय, तुमचा पाक्या तंबाखू खातोय. त्याचा काय घास आहे तंबाखू खायचा? पक्या आला दिल्या म्हणत होता तू तंबाखू खातोय. जवळ घेतला, कोण म्हणलं तुला? दिल्या. आता ही बी म्हटला खातो, आता नाही कबूल करावं तर आईजवळ कबूल कराय काय हरकत आहे का? त्यानं कबूल केलं, म्हणला खातो. असं वय आईनं जवळ घेतलं, म्हणले चुना कमी लावत जा बाबा. आपलं पोरग कसं बी असतं तरी ते आपल्याला प्रिय जातं. एका बाईला सांगायला आले, पोराला हाताला धरलं असं, त्यानं काय केलं होतं माहिती आहे का? खिडकीच्या काचव दगड मारला होता. आणि ही आई म्हणायची माझं पोरग त्यातला आहे का? त्यानंच दगड मारला. लय म्हणले फुजारकी मारती, आता कसा पकडलाय म्हटले. दगड मारला, काच फुटले हाताला धरला. हे बघा तुमच्या पोकारट्यानं माझं हे कार्ट म्हणू नकोस. कोणाला कार्ट म्हणतीस? माझ्या पोराला कार्ट तुझा असेल. भांडली त्या बाई बरोबर भांडली. माझ्या पोराला कार्ट म्हणतीस होय, तुझं कार्ट असेल. अहो माझं ऐकून तरी घ्या. ह्यानं आमच्या खिडकीची काच फुटली. त्यानं बाळूला जवळ घेतलं, बाळू इकडे, तू ह्यांची खिडकीची काच फुटली होय? फुटली म्हटलं. त्यानं जवळ घेतलं, आईनं पोराला म्हटलं. आणि ते शेजारणीला असू द्या, त्याला नाही अक्कल. ती शेजारीन पण बनेल होती माझ्यासारखीच. ती म्हटली त्याला नाही अक्कल म्हणताय. हां, आमच्या खिडकीची कशी काच फोडली, तुमच्या कशी फोडली नाही? त्याला तेवढी बी अक्कल आहे कोणाची फोडायची आणि कोणाची नाही. ते अशी पोरं असतात, भयंकर खोडीला असतात पोरं. पण आईला काय कबूल होत नाही, यशोदेला काय कबूल म्हणजे नव्हतं. यशोदेनं त्या कृष्णाकडे बघितलं आणि ह्या सगळ्या गाराने सांगितलं आल्यात म्हणल्यानंतर भगवंताला हात जोडले. गणपतीला गेली, चतुर्थी होती नेमकी. देवा, माझ्या कृष्णाच्या फार मोठ्या कागाळ्या यायला लागल्यात, तेवढ्या कागाळ्या बंद करू दे. तुला चतुर्थीला 21 मोदकाचा नैवेद्य दाखवीन. आता ही कळलं देवाला. आता हा कोण आहे? देवांचा देव आहे. भगवान श्रीकृष्णाने फसवलं असं मुद्दामच खोड्या कमी केल्या आणि पुढच्या चतुर्थीपर्यंत शांत झालं. यशोदेला वाटलं गणपतीच पावला वाटतं. चतुर्थीला नेमकं 21 मोदकाचं ताट घेतलं आणि देवाकडे गेला. कृष्ण बी मागा आला होता. देवा पुढं ताट ठेवलं यशोदेनं की मागून कृष्ण गणपतीच्या मंदिरात शिरल्या. गणपती म्हटला, देवा तुम्ही आलाय होय? देव जवळ आले. तुला मोदक पाहिजेत वे रे, तुला मोदक पाहिजेत वे. खाणार का सगळे? खाऊ का मी? प्रदक्षिणा घालायला गेल्यानंतर मोदकच सगळं खाऊन टाकलं. ती यशोदेनं बघितलं, म्हणले माझ्या कृष्णानं मोदक देवा पुढचं खाल्लं. यशोदेला राग आला. हा, सगळ्या गवळणी सांगायचं होतं मला वाटलं तुम्ही सुधारलाय, पण तुमच्या कागाळ्या काय संपत नाहीत. आता तुमच्याकडे बघते म्हणून हाताला धरलं आणि यशोदेनं मारायला सुरुवात केली. की तशी मारायला असा हात उगारला, तेवढ्यात ती म्हणते हे आई, आई तू कोणाचं ऐकू नको.
मजला मारू नको नाच ऐकू नको मजला मारू या गोकुळच्या नारी गोकुळच्या नारी आळ घेतात माझ्यावरी आळ घेतात माझ्यावरी आई तू नाच 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 ऐकू नको ऐकू मजला ऐकू मजला मारू नको ऐकू मारायचं थांबवलं वाईट वाटलं जवळ घेतलं पण शिक्षा गोविंदाला होते शिक्षा झाली पाहिजे उकळाला बांधलं शिक्षा असं बांधलं बांधले ते दावेवरी दाव्यानं बांधलं आणि यशोदेनं डेरा घेतला आणि त्या डेऱ्यात रवी घातली आणि लोणी घुसळायला सुरुवात केली आवाज यायचा गुम रवी फिरले की आवाज यायचा गुम 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 कृष्णाने सांगितलं आई मज ते दे काय देऊ हे काय पाहिजे आई मज ते दे काय मागत होतं माहिती का आई मज ते दे ते दे ते दे ते दे डेरा घुमघुमते यशोदा उचलून त्या शिंगडे घेऊन जावी यशोदा उचलून देश राग देश आई मदत दे दे आई मदत दे 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 संध्याकाळपर्यंत करूया असू द्या चला विठाला यशोदेच्या लक्षात आलं म्हणले लय खोड्या याच्या किती गाड्या आहेत माहितीये का याच्या खोड्या किती किती सांगू मही पात्र सिंधू आटे मही पात्र सिंधू आटे सागर सुद्धा आटेल इतक्या खोड्या केल्यात म्हणली आता काय करायचं यशोदेनं सांगितलं इथं थांबायचं नाही तुम्ही आता लहान नाही राहिला
आपापल्या गोपाळांना, आपापल्या गायींना आणि शिदोऱ्यांना घ्या आणि इथून ताबडतोब निघून जायचं. उद्या सकाळपासून तुम्ही आता इथं थांबायचं नाही. पेंद्यानं हातात दौंडी गेला, डबडं घेतलं. उद्यापासून आपण सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या घेऊन भगवान कितना बरोबर जायचंय. हो गाई गोपाळ यमुनेच्या, गाई गोपाळ येती पाणी अंगलोने जगती, चेंडू तोडून खेळती वळवांगी, चेंडू तोडून खेळती वळवांगी. चला चला जाऊ पाहू म्हणते, चला चला जाऊ पाहू म्हणते. आईशा गोपिका त्या कामातून नाही, आईशा गोपिका त्या कामातून नाही, ऐशा गोपिका जगाला ऐशा गोपिका जगाला. दौंडी दिल्याप्रमाणे सकाळी आपापल्या शिदोऱ्या घेऊन सगळे जमले. आता कोण कोण काय काय घेतलं ती सगळी यादी आहे आपल्याकडं. नको पदार्थाची नावं घ्यायला, तोंडाला पाणी सुटल. 5 पोळ्या, 3 भाकरी, 1.5 कानावला आणि 1 पुरी आम्हाला झालेले. हा चला, ते सगळ्या शिदोऱ्या बांधल्या आणि खेळ मांडला. हा गोपाळांशी खेळ, संगती ब्रह्मादिक इच्छिती, कर्मबाची संगती ब्रह्मादिक इच्छिती, कर्मबाची संगती ब्रह्मादिक इच्छिती, कर्मबाची संगती ब्रह्मादिक इच्छिती. धन्य मनवीती ला 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 ला, धन्य मनवीती ला 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 ला, धन्य मनवीती ला 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 ला, धन्य मनवीती ला 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 संगती ब्रह्मादिक इच्छिती, कर्मबाची संगती चोक 28 चरणाची नामदेवरांची गवळण आहे. विठ्ठल विठ्ठल. वारीत अशी अशोकराव एक गवळण घेतली ना, 4 किलोमीटर कामाला लागतात सगळे. विठ्ठल विठ्ठल. मामा मारू जात
गावाची आपटची गजाशी. काय म्हटलं बारीक गवळण आहे बरं का. आणि त्याच्या प्रत्येक शब्दात येतो. आता पहिला कसं आहे डो 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 डो, पुन्हा तत्त 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 ल ल ल ल ल. तसं मामा मारो जा तशी आपट्टी गजाशी आणि कुस्ती खेळायची हुतू तू तू तू. खरा खेळ आहे विढाला. खेळ मांडला, सगळ्यांना सांगितलं खेळ मांडला. आता हे सगळ्यांना असं वाटलं की कृष्णा बरोबर खेळायचे. मग खेळ मांडला, कान्होबानं खेळ मांडला. कुठला? हमामा तू घाली कान्होबा, हमामा तू घाली हमामा घाली रामावतारी कैकईची भारी. हमामा घाली रामावतारी कैकईची बीड तुला भारी. स्नान केले लंकेवरी, स्नान केले खेळ मांडला, खेळ मांडला हमामा तू घाली. गवळणींचा सुद्धा हमामा पोरी हमामा. हमामा पोरी हमामा घुमरी वाजे गा मामा. हमामा खेळता झाली घाई, ए पुरी तुझी मेली आई. तर ही बॉम्ब वेगळी आहे बरं का. नाही तर पुन्हा म्हणतात भडतरे महाराजांना असं काय झालंय मध्ये. हमामा खेळता झाली घाईन, ए पुरी तुझी मेली आहे. आता पोरगीची आई मेल्यानंतर काय करायला पाहिजे? बॉम्ब. पण कशी आहे माहिती आहे का, हे पोरगी म्हणजे कोण आणि आई म्हणजे कोण हे समजून घ्यायला पाहिजे. परमार्थामध्ये अध्यात्मामध्ये इतकं सूक्ष्म असतं बरं का, आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही कधी. इथं एक थोडक्यात आलंय लक्षात पण सांगून जातो. अध्यात्म काय सांगतो माहिती आहे का, मुलगी म्हणजे कोण? वासना. आणि तिची आई म्हणजे कोण? प्रवृत्ती. आता भगवान श्रीकृष्णाच्या बरोबर खेळताना वृत्तीतली वासनाच निघून गेली होती. आणि ती वासना कुठं गुंतली होती माहिती आहे का? कसं आहे, दोन विषय सांगतो तुम्हाला. तुकोबाने एका कावडीच्या अभंगामध्ये सांगितले, तुका चालवितो कावडी प्रवृत्ती निवृत्ती चोकडी आणि भरुनी कळस भजन आवडी आहारे बाई बाई असं म्हटले. काय म्हटले? भरुनी कळस भजन आवडी. कावड बघितली ना तुम्ही? कुमट्याला कावडी नाचवतात बघा. त्या कावडीला दोन हांड्या असतात बघा. त्या एका हांडीमध्ये प्रवृत्ती आहे आणि दुसऱ्या हांडीमध्ये निवृत्ती आहे. पण निवृत्तीच भक्ती असते, पण ती प्रवृत्तीत यायला पाहिजे. यासाठी परमार्थ करावा. वासना झाली पाहिजे. भजनाला जायचं, पकवाज वाजायला लागला की कीर्तनाला जायचे, टाळाला वाजवायचे, आपल्याला दांडी वारीला जायचे. आमची वारी जवळ आली की महिनाभर आमची तयारी असते. आम्हाला तो छंदच आहे. आम्ही वारीला नाही गेलो तर आजारीच पडणार. तुम्हाला आत्ता लगेच घरी या. माझं बेडिंग सगळं वेगळं असतं. आत्ता 2 तयार आहे, 2 मिनिटात वारीला निघतो मी. छंदच आहे आपल्याला. 10-12 ड्रेस आहेत. रुमाल हितला घरी वारीत नसतो आणि वारीतला घरी नसतो. सगळं रेडी आता. बेडिंग सगळं टाईट बांधून इस्त्री बिस्त्री करून कपडे बिपडे टाकाटाक भरून अगदी दुसऱ्या दिवशी वारीला निघू शकतो आपण. आम्हाला छंद. 2 महिने अगोदर असलं की वारी 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 करत जायचं. आणि वारीला गेल्याशिवाय आम्हाला चैनच पडणार नाही. हे कसं आहे, आमच्या वासना आहे. आम्हाला तलप आहे ती. काय माणसं म्हणतात का ही कामाला लागले बरं का. म्हणजे जसं एखादं दारू पिऊन कामाला लागतं का नाही, तसं आम्ही वारकरी संप्रदायामध्ये भगवंताचं भजन करता करता कामाला लागलो.
काय लागलो का आम्हाला व्यसनच आहे, आम्हाला हे नसलं तर चालणारच नाही. रोज कीर्तन असावंच लागतं ना, असतंच. नसेल एखाद दिवशी तर उगच हे वाटतं, मग उगतच आपलं आपणच कीर्तन. मी तर कधी कधी असं करतो, घरात उभं राहतो मी कीर्तन करतोय. छंद असतो बरं का. तसं त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाचा छंद इतका लागला, वासनेमध्ये भक्ती गेली होती. गवळणींच्या गोपिकांच्या गोपाळांच्या वासनेत भक्ती गेली होती. त्यांना असं वाटायचं की मनी हरिरूपी गुंतल्या वासना, उदास त्या सोना गवळी यांच्या मनी हरिरूपी गुंतल्या वासना. माहेरला जाताना आनंद वाटायचा त्या महिलेला. पूर्वीचं सांगतोय बरं का, मी आत्ताच नाही सांगत. आणि माहेरहून सासरला जाताना वाईट वाटायचं. अक्षरशः आईवडिलाच्या गळ्यात पण रडायच्या मुली. पूर्वीचं सांगतोय बरं का, मी पुन्हा पुन्हा आठवण करून देतोय, पूर्वीचं सांगतोय. आता तसं नाहीच. आई रडते पण पोरगी म्हणते असू दे, जाते ते टाटा. आणि पूर्वी बैलगाडीनं ती मोराळकी आणायला जायची माहिती आहे, बैलगाडी. आता बैलगाडी नाही बघायला मिळेल ना आम्हाला. बैल सुद्धा दोरापस्त झालीत. हे शेतकऱ्याचं धन आहे बरं का, पण दोरापस्त झालेत. आमच्या गावात तर ट्रॅक्टरचा पोळा असतो, ट्रॅक्टरचं बिंदूर. केंद्राला ट्रॅक्टरची मिरवणूक करतात. आता कसं आधुनिक कर, पण एक आहे लक्षात ठेवा, महाराष्ट्राची जी परंपरा आहे ना, ती परंपरा थोर परंपरा आहे. आपल्या घरात जनावर असलंच पाहिजे, आपल्या बैल असलाच पाहिजे. आणि बैलाच्या पायानं जी शेती जी पेरली जाते ना, त्याचं पीक बघा, आणि यंत्राच्या साह्यानं जे पेरलं जातं त्याचं पीक बघा. चवीत नाही फरक मिळाला तर म्हणाल ते ऐकेन. बैलाचे पाय मातीला लागलेच पाहिजेत, त्या मातीमध्ये बैलाची पावलं पडलीच पाहिजेत, तरच ती माती. लक्षात घ्या. मी काय सांगत होतो तुम्हाला, पूर्वीच्या काळामध्ये बैलगाडीमध्ये एखाद्या सावासणीला न्यायला आले तर माहेरला जाताना तिचं तोंड पुढं असतं बरं का, पुढं. आणि माहेरवरून सासरी जाताना मागं असतं. पुढं का असतं तर लांबून माहेर दिसावं, आणि जाताना मागं का असतं तर लांबपर्यंत माहेर दिसावं. हे पहिलं सांगतोय बरं का. आता तसं नाही. मोटरसायकलवर आले की जी टाटा निघाली, हिचं तोंड कुठं असतं तिलाच माहिती नसतं. तसं त्या काळात असं होतं की भगवान श्रीकृष्णाच्या सानिध्यात असलेल्या गवळणींना माहेरहून कोणी न्यायला आलं तर त्यांना वाईट वाटायचं. कशाला आलायच न्यायला. बघा किती आनंद होता. वासना गुंतल्या होत्या त्या भक्तीमध्ये. मनी हरिरूपी गुंतल्या वासना, आणि उदास त्या सोन्या गवळी यांच्या. तशा या खेळामध्ये जो आहे, हमामा पोरी हमामा, आणि आये पोरी तुझी मेली आई, नाही का, हमामा घाली हे पोरी तुझी मेली आई. म्हणजे काय, प्रवृत्ती मेली आणि वासनाही मेली. वासनेची आई आहे प्रवृत्ती, तीही मेली. आनंदी आनंद झाला, आणि आनंदी आनंदाच्या भारामध्ये खेळ मांडला. आणि हा खेळ बघायला आजी ओस अमराव देह भाव आपला देवाची संगती ब्रह्मादिक इच्छिती, देवाची संगती ब्रह्मादिक इच्छिती, देवाची संगती देवाची संगती ब्रह्मादिक इच्छिती.
म्हणून ब्रह्मादिक सगळी दैवत आलेली आहेत आणि हे सगळं खेळून खेळून कोणी विटी दांडू खेळला, कोणी भोवरा खेळला, भोवरा गबाई भोवरा नाही का. कशा म्हणलात भोवऱ्याच माहिती आहे ना तो अभंग, भोवरा फिरतो भोवरा, हा भोवऱ्याची आरी त्रिभुवन त्यावरी, हा राधिके तुझा भोवरा राधिकेचा नवरा फिरतो भोवरा फिरतो भोवरा राधिकेचा नवरा फिरतो फिरतो राधिकेचा नवरा फिरतो भोवरा. बरंच झालं, खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख काय दुखाय लागले, पाय पिटी झाला शिन पाय पिटी, असा पाय असे अपटत आले. म्हणले हे देवा भाऊ केली बनवण, पाय पिटी झाला शिन, कंटाळा आलाय आता, खांदी भार पोटी भूक. भूक लागली का तुम्हाला? हा लागली म्हणतात बरं का सगळी. तुमचं राहू द्या, आमची द्वादशी सोडायची, त्यामुळे आम्हालाच लागली आता. बाद झाला आता, खेळ बाद झाला, बराच खेळ झाला, सगळ्यांना एकत्र केलं. भगवंतानी सांगितलं आपापले शिदोरे घेऊन खा. तसं कसं म्हणले? खेळायला एकत्र, खेळा जेवायला वेगळं नाही चालणार म्हणले देवा. नाही तर तुझं आमचं जमणार नाही. आमच्या लेकी देव मेला. तुकोबाराय म्हणतात काय, माझ्या लेकी देव मेला. भेद करत असतील तर अहो म्हणले तुमची पापाची शिदोरे, असं ना भगवंत ही तुझी पुण्याची शिदोरे आमच्या पापाच्या शिदोरीत मिसळ. ही पुण्याची शिदोरी, आपली पापाची शिदोरी, सगळ्यांनी आपापल्या घरून आणलेली शिदोरी पापाची आणि ही भगवंताची पुण्याची, ही त्यात मिसळायची आणि काला करायचा आणि तो सगळ्यांना वाटायचा. भगवंतांनी सांगितलं काला वाटणार आहे, पण एक आटताय, यमुनेमध्ये हात धुवायला जायचं नाही. का तर काल्याचे आमिषे देवजळी झाले मासे. जे तुमच्यात मिसळले त्यांना काला, जे कुणी आले नाहीत वाकुलिया ब्रह्मादिक उत्तम लोकांना, जे खेळात आले त्यांना काला वाटायचा आणि जे आले नाहीत त्यांना ब्रह्मा वाकुल्या दाखवायच्या. मग ब्रह्मादिक असले त्यांना वाकुले म्हणजे कळलं का? पोरं अशी करते बघा, टुकटुक माका टुकटुक माका टुकटुक माका टुकटुक माका असं करतात. नाही तर काय काय आता नवीन करते बघा, बस अंगठ्याहून जा कुमट्याव असं करतात, बस अंगठ्याहून जा कुमट्याव नाही का. आता हे नाही चालणार नाही म्हणले. तसं भगवंता तुमच्या हातून आम्हाला चारायचे, चारतो, पण तुमच्या सगळ्यांच्या मुखात काला घालताना संकल्प करा. तो संकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी सत्य संकल्पाचा दाता नारायण आहे. मी आहे तुमच्याबरोबर. गावातल्या सगळे एकत्र जमलेले आहेत, सगळ्या पक्षाचे, सगळ्या याचे एकत्र, घरातले प्रत्येक घरातले लोक इथं उपस्थित झालेले आहेत. संकल्प गावाच्या हिताचा करायचा. कुठला संकल्प करायचा? पाणी अडवा पाणी जिरवा, सामाजिक संकल्प आहे. आणि हे जर आपण नाही आत्ता केलं तर येणाऱ्या भविष्य काळातल्या पिढीला, आपल्या नातवंडांना, आपल्या परतोंडांना आपण योग्य ते पाणी पुरवू शकणार नाही. म्हणून आज मी तिला निर्णय घ्यायचा, पाणी अडवान पाणी जिरवा. कुणी कुणाच्या जिरवायच्या भानगडीत पडू नका, सगळ्यांची जिरणार आहे आता. हां, दुसरा संकल्प, पाणी अडवा पाणी जिरवायच्या बरोबर झाडे लावा झाडं जगवा. आणि अतिशय सगळ्यात महत्त्वाचा संकल्प
की हे संविधान आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. या पवित्र संविधानाचं रक्षण करण्याची आपली सगळ्यांची जबाबदारी लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान 2 वर्ष 11 महिने आणि 28 दिवस लिखन करून त्यावेळेला मसुदा कमिटीचे अध्यक्ष होते ते, आणि त्यावेळेला आपल्याला संविधान दिलेलं आहे. त्या संविधानामध्ये संत विचाराचा आशयघन आहे. जगद्गुरु तुकोबारायांना, छत्रपती शिवाजी महाराजांनी, तथागत गौतम बुद्धांना आणि महात्मा ज्योतिराव फुल्यांना आदर्श समजून त्यांनी संविधान लिहिलेलं आहे. आणि भारताची व्यवस्था निकोप लोकशाही राबवण्यासाठी संविधान आपल्याला 1950 साली लागू झालेलं आहे. ते संविधान अलीकडच्या काळात पायदळीत उडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सावधान, जर आत्ता आपण बेसावध राहिलो तर येणाऱ्या पिढीला आपण गर्तेत टाकतोय याचं भान ठेवा, लक्षात ठेवा. आज मी तिला हा संकल्प करण्याची गरज आहे. मेरा भारत मेरा संविधान. काय घोषणा? मेरा भारत मेरा संविधान. मी म्हणतो मेरा भारत, तुम्ही सगळ्यांनी म्हणायचं मेरा संविधान. मेरा भारत. बस एवढी जरी जागृती झाली तरी चिकार झालं. आमच्यासारख्या प्रबोधनकारांनी हे करणं गरजेचं आहे. समाजाला जागं केलं पाहिजे. महामानवांच्या संत विचारानं आपला हा देश चालला पाहिजे, लोकशाही राज्य चाललं पाहिजे. अलीकडच्या काळात आपण बघतोय, आपल्याला डोळ्या देखत बघायला लागतोय आणि आपण दुर्दैवानं ते पाहतोय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा खून झालेला आहे. खोटा नाटा इतिहास आमच्या पोरांच्या गळी उतरवला जातोय आणि खोटं नाटक पाठ्यपुस्तकातून सांगितलं जाते. फार मोठी शोकांतिका आहे. आत्ता जे आंदोलन चाललंय ना देशातलं विद्यार्थ्यांचं, जेनजी, हे योग्य आंदोलन आहे, लक्षात ठेवा. आणि हे योग्य आंदोलन यासाठी एकच मुद्दा सांगतो, नाशिकमध्ये होऊ घातलेल्या कुंभमेळ्याला 35,000 कोटी सरकारनं मंजूर केलेले आहेत. त्या बदल्यात 2,000 कोटी शाळेसाठी लागणारे 2,000 कोटी महाराष्ट्र सरकारकडं नाहीच. हे कुठं दुर्दैव आहे, लक्षात ठेवा. कालचं स्टेटमेंट आहे न्यायमूर्तींचं की तुम्ही याच्या 0.1% पैसा शिक्षण विभागाकडे वळवा, आपली येणारी पिढी मजबूत होईल. आता हजारो शाळा बंद पडल्यात. 2,000 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारकडे नाहीत आणि त्याच महाराष्ट्र सरकारनं 35,000 कोटी रुपये आणि अनेक झाडांची कत्तल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे आपल्या माणसाच्या विरोधी आहे, सगळं लक्षात ठेवा. आणि ह्यासाठी आपण जागं झालं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान टिकलं पाहिजे. नाहीतरी त्या कुंभमेळ्यात काय होणार आहे हो? काय तुम्हाला बघायला मिळेल? काय त्या कुंभमेळ्यामध्ये? तुकोबांनी सांगितलं, आली सिंहस्थ पर्वणी, न्हाव्या बाटा झाली धनी. वारकरी संप्रदायाचा आणि कुंभमेळ्याचा कसलाही विरोधाभास संबंध आहे? काही संबंध नाही, दुरान्वय सुद्धा संबंध नाही. आमचं फक्त एकच म्हणणं आहे की येणाऱ्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी जो निधी पाहिजे तो सरकारनं निर्माण केला पाहिजे आणि यासाठी संविधान जगलं पाहिजे. आणि असे संकल्प करा. हे तुम्हाला मान्य आहेत असं ग्राह्य धरतो. सगळ्यांना आता प्रसाद मिळेल. सगळे गोपाळ जमले, महाराज आम्हाला प्रसाद मिळेल का? त्यावेळेला महाराजांनी सांगितलं तुम्हालाही सगळ्यांना मिळेल, पण एकदा संतांचं भजन करा. निवृत्ती ज्ञानदेव ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव ती चादर घेणार आहे ना त्याच्यावर काही चिरमुरे टाका, म्हणजे ह्यातलं त्यात मिसळून सगळ्यांना वाटूया. तुकाराम आपण कीर्तनाला सुरुवात केली. 12:30 वाजून गेले. 2-2.25 तास आपण या काल्याच्या कीर्तनामध्ये, या काल्याच्या कीर्तनानं सांगता करत असताना ही जी सेवा मी तुमच्या पुढे रुजू केली, हा प्रसाद आहे तो आमचे गुरुवर्य वैकुंठवासी हरिभक्तपरायण अकबर आबा शेख की ज्यांनी या तालुक्यात पहिल्यांदा मुहूर्तमेढ सांगवीमध्ये पारायणाची रोवली.
ते अकबर आबा शेख कुशीकर आपल्या सगळ्यांच्या ओळखीचे आमचे गुरुवारी आहेत. त्यांचा हा प्रसाद आहे. दुसरे गुरुवारी आमचे हरिभक्तपरायण वैकुंठवासी रामदास महाराज कायकाडी पंढरपूरकर यांचा हा प्रसाद तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न केला. जो वाणीचा दोष असेल तो माझा आणि जे काय योग्य असेल तो त्यांचा प्रसाद आहे. झालेली सेवा त्यांच्या गुरुच्या चरणी समर्पित करतो. परमदयाळू पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो. तुम्हा सगळ्या भक्त भाविकांच्या चरणी समर्पित करतो. इथं येण्याचा योग सर्व संयोजक मंडळींनी मला इथं येण्याचा योग दिला आणि त्यायोगे तुमची सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली. त्यामध्ये आमचे शिवाजीराव अण्णा असतील, आमचे अशोकराव साळुंके असतील, सगळे इथले सगळे संयोजक मंडळी, आमचे जयवंतराव असतील, सगळे या गावातले सरपंच उपसरपंच जे जे संयोजनामध्ये आहेत त्यांनी इथं येण्याची संधी दिल्याबद्दल सगळ्यांचं दर्शन घेतो. आणि इथं उपस्थित असलेले सर्व टाळकरी मंडळी, आमचे सांगवी गावचे, परगावून आलेले आमचे चंचळीचे आमचे जाधव महाराज, त्याचप्रमाणे कोरेगाव तालुक्यातले एक नामवंत कीर्तनकार म्हणून आम्ही ज्यांच्याकडे बघतो ते हरिभक्तपरायण आमचे दशरथ महाराज जाधव, त्याचप्रमाणे आमचे ऋषी महाराज, गारवडीकर म्हणायचं नाही कुमटेकर म्हणायचं बरं का, कारण तुम्ही कुमट्याचे आहात, बरोबर आहे की. आमचे खताळ महाराज आहेत, त्याचप्रमाणे आमचे जगदाळे संकेत जगदाळे आहेत, त्याचप्रमाणे आमचे माने टेलर आहेत गावचे, आमचे भोसले आहेत, आमचे सांगवीचे पाहुणे आहेत, सुंदर असे शिंग वाजवणारे शिंगवादक आहेत. माझ्याबरोबर आलेले आमचे पांडुरंग दादा आहेत, सुंदर अशी मृदंगाची साथ करणारे पश्चिम महाराष्ट्रातले की नामवंत असे मृदंगवादक आमचे हरिभक्तपरायण शुभम महाराज, की ज्यांना वारकरी संप्रदायाच्या परंपरेचा फार मोठं जाण असणारं हे घराणं आहे. आमचे शुभम महाराज कदम आहेत. मृदंग विनेकरी असतील, आज ज्यांचा विना पहारा चालला आहे ते सर्व विनेकरी, ज्यांनी या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये आपलं बहुमोल असं योगदान दिलं आणि आपल्या योगदानाच्या माध्यमातून हे अतिशय चांगल्या पद्धतीचं पारायण तुम्ही करू शकला. या सगळ्या योगदात्यांना, धनदात्यांना, अन्नदात्यांना, देणगीदारांना सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. तुमच्या सगळ्यांच्या योगदानामुळंच हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला, हे अगदी त्रिकालाबाधी सत्य आहे. सगळ्यांच्या चरण्याची सेवा समर्पित करतो. तुम्ही उपस्थित सर्व ग्रामस्थ या सगळ्यांच्या चरणी ही सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम द्यायच्या अगोदर आणखी दोघांचे ऋण व्यक्त करायचे किंवा दर्शन घ्यायचं किंवा उल्लेख करायचा. आमचे हरिभक्तपरायण रामदास महाराज जाधव यांनी सुंदर असं शूटिंग केलेलं आहे. मारुती महाराज जाधव यांनी सुंदर असं शूटिंग केलेलं आहे. आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे महाराज आहेत. त्याचप्रमाणे हा आवाज माझ्यापर्यंत पोहोचवण्याकामी जे स्पीकर आहे ना, तुम्ही इथलेच का? बोरजायवाडीचे, वा वा, बोरजायवाडीचे स्पीकरवाले, फार सुंदर साऊंड सिस्टीम आहे, अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे. फक्त तुम्ही ऑपरेट करताना फक्त मृदंग मण्याचंच ऐकता असा आमचा आरोप आहे. आज तो विनोदानं म्हटलं असं सुंदर असा आवाज आहे आणि या आवाजाच्या माध्यमातून ही सेवा करू शकलो. असं सगळ्यांच्या चरण्याची सेवा समर्पित करतो. ज्यांचा नामोल्लेख केला, आपले वारकरी सेवक म्हणून आपले मारुती महाराज जाधव आहेत सायगावचे, ते इथं या कार्यक्रमासाठी उपस्थित जाऊन त्यांनी शूटिंग चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. हे विचार प्रसारित करण्याचं काम ते कीर्तनाच्या माध्यमातून पण करतात आणि याही माध्यमातून करतात. त्यांना धन्यवाद देतो. आणि ज्यांचा नामोल्लेख झाला आहे त्यांना मी देव मानतो आणि ज्यांचा नामोल्लेख करू शकलो नाही त्या सगळ्यांना मी महादेव मानतो. सगळ्यांच्या चरण्याची सेवा समर्पित करून सेवेला पूर्णराम देतो. तिथलाही विना आणा, हातला विना आणा आणि हा विना इथं लावान माझ्यापर्यंत आणा. विठ्ठल जय जय लावा विना त्याला. हा विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय लावा विना लावा विना लावा. इथं लावा की विना इकडं पहिलं इकडं लावा. हो ऐकू आलं नाही का? लावा तिथं इथं लावा. विठ्ठल जय जय शिंके लावेल तुरी होत घ्या पण सांडल सावकाश. कामने हाती टोका अधिक मुलीने दिये का तुम्ही कामने हाती टोका अधिक मुलीने दिये का घंटे
म्हणे अवघा जनी प्रकाश बापुया ब्रह्मादिका उत्तम लोकाचा तुका म्हणे भूमंडळी आणि बळी बोलेली पुरी वेडी बाबोडी मंदरी नाही विचारेला अधिकार मी आपुला कुंडली